अंकगणित. आता अंकगणिताला आपण डायरेक्ट सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत की अंकगणिताची आवश्यकता, परीक्षेतील महत्त्व, सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती काय, त्या परिस्थितीला कारणीभूत कारण कशी काय, तयारी कशी करायची, डोकं डेव्हलप होणे म्हणजे काय, वगैरे वगैरे 5 मिनिटांमध्ये फक्त तुम्हाला सांगतो. आता अंकगणित या ठिकाणी आपण पहिला टॉपिक घेतलाय परीक्षेमधील वाढते महत्त्व. परीक्षा कोणती असू द्या, मग या ठिकाणी परीक्षा तुमची तलाठी असेल किंवा PSI किंवा STI किंवा राज्यसेवा किंवा UPSC IAS वगैरेच्या एक्झाम, या सर्व एक्झाममध्ये गणिताचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या जर कोणतीही एक्झाम तुम्हाला यामधली पास करायची असेल, पद मिळवायचं असेल, तर या विषयाशिवाय तुम्हाला पद मिळू शकत नाही. एवढं महत्त्व या ठिकाणी गणिताचं वाढलेलं आहे. त्याला कारण काय? पूर्वीच्या काळामध्ये गणिताचं महत्त्व कमी होतं. जसं जसं आपल्या लक्षात आलं की आपल्याला रट्टा पोपट लोक नकोत, रट्टा मारणारे नकोत, आपल्याला वैचारिक लोक पाहिजेत. आणि वैचारिक याचा अर्थ विचार करणारा सब्जेक्ट जो काय तो गणित आहे, प्रत्येक स्टेपला विचार करायला लावणारा. त्यामुळं त्या लेवलचे लोक आपल्याला निवडण्याकरता गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाचं महत्त्व या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये वाढत आहे. म्हणून गणित हा जो विषय आहे तो आपल्याला क्लिअर करणे आवश्यक आहे. तुम्हाला गणित आवडो की न आवडो, परीक्षेमध्ये येतं याचा अर्थ आपल्याला क्लिअर करणं आहे. मला आवडत नाही म्हणून मी गणित करणार नाही असं जर असेल तर तुम्हाला यापैकी कोणतंही पद मिळणार नाही. आता गणित आपल्याला महत्त्वाचं आपण पाहिलं की याच्याशिवाय आपण पास होऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्याला गणित पक्क करणं आवश्यक आहे. सध्या आपली कंडिशन काय, परिस्थिती काय गणितामध्ये? महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 95% विद्यार्थी असे आहेत की ज्यांना गणित जमत नाही. आता गणित जमत नाही म्हटल्यानंतर एवढी मोठी जनता या ठिकाणी इथेच नापास व्हायला सुरुवात होतं. बऱ्याच लोकांचं BA असतं, गणिताचा संबंध तुटलेला असतो 10व्या वर्गापासून. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये कोणत्याच गोष्टी घुसत नाहीत गणिताच्या. ज्यांचं मिनिमम गणित त्या ठिकाणी झालेलं असेल 12वीला, BScला असेल किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना तेवढी अडचण जात नाही. परंतु ज्यांचा आर्ट्स सब्जेक्ट असेल किंवा गणिताव्यतिरिक्त दुसरा असेल तर त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना या एक्झाममध्ये पास होण्यामध्ये अडचण भरपूर प्रमाणात तयार होतात. आता अशी आपली परिस्थिती आहे की 95% लोकांना गणित जमत नाही. आता न जमण्याचं कारण काय? सर्वात महत्त्वाचं पहिलं जे कारण आहे या ठिकाणी तर आपण रेग्युलॅरिटी आपण ज्याला म्हणतो, पहिला आपल्यावरच डिपेंड राहते की आपण रेग्युलर राहिलो नाही. वर्ग क्रमांक 1 ते 10 तिथं आपलं काहीतरी सुटलेलं असेल. दुसरा, तुम्ही रेग्युलर असाल, कदाचित आपलं गणिताचं टीचिंग बरोबर झालेलं नसेल. तुम्ही रेग्युलर पण आहात, तुमचं टीचिंग पण बरोबर झालं. तिसरा पॉईंट काय? सराव झालेला नसेल व्यवस्थित. सराव जरी झालेला नसेल तरी गणित आपलं कच्चं राहतं. म्हणून या ठिकाणी या सर्व एखादी जरी कंडिशन तिथे राहिली असेल तर आपलं गणित त्या ठिकाणी कच्चं राहिलेलं आहे. मग ठीक आहे, आता आपलं गणित कच्चं राहिलेलं आहे, पेपरमध्ये गणित आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विचारतात, याचा अर्थ गणित करणे आवश्यक आहे. मग त्याकरता काय करायचं? तर तयारी करण्याकरता, किंवा तुमचं गणित खूपच कच्चं आहे, भरपूर लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मग तयारी करायची कशी किंवा गणित पक्क कसं करायचं? तुम्ही जर विचार करत असाल की आपण एकदा गणित शिकलो, सगळ्या टाईप शिकलो, असं सगळं पुस्तक आपले वाचून झाले असतील, याचा अर्थ आपल्याला गणित आता चांगल्या प्रकारे येईल, तो समज चुकीचा आहे. गणित तुम्ही शिकले याचा अर्थ गणित तुम्हाला आलं असं नाही आहे. तुम्हाला जे जे शिकलं ते तेच येईल, परंतु त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गणित विचारलं असेल तर ते आपल्याला सोडवता येत नाही. मुख्य मुद्दा तो आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जे अभ्यास केला ते येईलच याची गॅरंटी नसतं. त्यामुळं गणित कोणतंही आलं ते आपल्याला यायला पाहिजे. मग त्याकरता काय करायचं? तर करण्याकरता काय, तर जेवढा आपण या ठिकाणी टाईप घेतलेल्या आहेत त्या टाईप तुम्हाला अभ्यास करायचे आहेत, वाचायचे आहेत, पाहायचे आहेत. या ठिकाणी आपण CD तयार केलेली आहे. रिवाईज करायचं, एक एक गणित 2-2, 3-3 वेळा पाहायचं. फॉर एक्झाम्पल, आपण जर गणित नंबर 1 सॉल्व्ह करून पाहिलं असेल, त्याची रीत पाहिली असेल तर त्या प्रकारचे 10-12 प्रॉब्लेम्स तुमच्या हाताखालून जायला पाहिजेत. अशा प्रकारे पूर्ण सिलेबस झाल्यानंतर जे काही पूर्ण आपले क्वेश्चन पेपर्स असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. म्हणजे असं जर तुम्ही जास्तीत जास्त गणित सॉल्व्ह कराल तर त्या ठिकाणी तुमचं डोकं डेव्हलप होईल. याचा अर्थ जर एखादं गणित तुमच्या डोळ्याखालून गेलेलं नसेल तर तुमची वैचारिक पातळी वाढलेली असेल आणि ते गणित तुम्हाला निश्चितपणे सॉल्व्ह करता येईल. म्हणून जास्तीत जास्त सराव, एक क्लास केला असेल म्हणजेच तुम्हाला गणित आलं असं नाही, एखादं पुस्तक वाचलं असेल म्हणजेच तुम्हाला गणित आलं असं नाही, तर त्या ठिकाणी सर्वच्या सर्व जे काही तुम्हाला टाईप दिलं आहे त्यांचा अभ्यास करून
त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या गणिताची सराव करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिस पेपर्स, वेगवेगळ्या क्वेश्चन्स पेपर जे काही राहतील ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडवणे आवश्यक आहे. असं झालं तर डोकं डेव्हलप होईल आणि नंतर मात्र तुम्हाला गणितामध्ये कुठेच अडचण राहणार नाही. जर त्या ठिकाणी 100% असतील तर 100%पैकी 95% मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. या प्रकारे आपल्याला गणिताची तयारी करायची. आता जे आपण या ठिकाणी तयार केलं आहे त्याच्यानुसार काय काय करायचं, तर यामध्ये पूर्ण चॅप्टर्स मी टाईप वाईज घेतलेले आहेत. मग समजा तुम्ही पहिली टाईप जर त्या मधली तुम्ही पाहिली असेल, 1 वेळा पहा, 2 वेळा पहा, 30 टाईप तुम्ही स्वतः करून पहा. त्या ठिकाणी तुम्ही पॉज करा तुमची CD आणि त्यानंतर त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये जा आणि क्वेश्चन पेपरमध्ये गेल्यानंतर त्या चॅप्टरच्या त्या टाईपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सराव दिलेला आहे आणि मग तो सराव तुम्हाला करायचं आहे. ते सर्वच्या सर्व गणित तुम्हाला सोडवायचे. उत्तरं जुळवून पहा. उत्तरं जुळले याचा अर्थ ही टाईप तुमची क्लिअर झाली. नंतर तुम्हाला ही टाईप कधीच पाहण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारे पूर्ण चॅप्टर क्लिअर करा आणि चॅप्टरच्या शेवटी नंतर तुम्हाला मिसलेनियस दिलेलं असतं. मिसलेनियस याचा अर्थ सगळे मिक्स करून गणित दिलेले असतील, कोणती टाईप कुठे घातलेली असेल, मग त्या प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. नाही आले तर पुन्हा तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे झाल्यानंतर पूर्ण टॉपिक म्हणजे गणित तुमचं पूर्ण संपल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण गणितावर तुम्हाला मिसलेनियस दिलेली आहे. मग तुम्ही त्यामध्ये जा आणि त्यामध्ये गेल्यानंतर टाइम लावून, वेळ लावून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह केल्यानंतर यामध्ये भरपूर प्रश्न असे टाकलेले आहेत की जे इकडे टाकलेले नाहीत. कशा करता की खरोखर तुमचं डोकं डेव्हलप झालं किंवा नाही ते चेक करण्याकरता शेवटचे पेपर आहेत. सुरुवातीलाच तुम्ही या पेपरवर जायचं नाही. पहिल्यांदा टाईप झालं की त्या टाईपचे क्वेश्चन्स, मग तुम्ही त्या चॅप्टरच्या मागे जाणार, त्या चॅप्टरचे क्वेश्चन्स. अशा प्रकारे सर्व चॅप्टर स्टडी झाल्यानंतर टोटल जे काही तुम्हाला मिसलेनियस दिलेली आहे पूर्ण पेपरवरची ती तुम्ही सॉल्व्ह करा आणि ती वेळ लावून. कसे आपले गणित सॉल्व्ह करत बसले तसं होत असेल तर त्या ठिकाणी डोकं तुमचं व्यवस्थित डेव्हलप होणार नाही. वेळ लावलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप जास्त वेगाने विचार करावा लागतो आणि आपलं डोकं जास्त वेगाने काम करायला लागतं. म्हणून हे जे सर्वात शेवटचे पेपर्स आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, वेळ लावून सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारे जर झालं तर ज्यावेळेस तुम्ही या कोणत्याही पेपरला जाल यामधले जवळपास 95% गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येईल आणि तुमचा गणिताचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल.